आज या ठिकाणी गेल्या 4-5 दिवसापूर्वी लातूर शहरामध्ये गांधी चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक बेवारस प्रेत आढळून आलं आणि त्या बेवारस प्रेताचा नातेवाईकाचा शोध 4-5 दिवसापासून घेण्याचा प्रयत्न करत होतं पोलीस प्रशासन, परंतु कसल्याही पद्धतीचा त्या नातेवाईकाचा शोध न लागल्यामुळं आज गांधी चौक पोलीस स्टेशननं श्री सेवा आधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लातूर या संस्थेकडं पत्र दिलं आणि या प्रेतावर रीतिरिवाजाप्रमाणे अंत्यविधी करणं गरजेचं असल्यामुळं आम्हाला विनंती केली की आपल्या संस्थेच्या माध्यमातून, या सेवा आधार संस्थेच्या माध्यमातून या प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यात यावे. म्हणून आज माझी भाची ही भक्ती गोरे हिचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या दिवशीच श्री सेवा आधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेवर एक दुःखाचा डोंगर कोसळला असं मी मानतो. परंतु आमचं एक माणूस म्हणून जगत असताना कर्तव्य आहे की ज्यांना कुणीच आधार नाही त्या बेवारसांना किंवा निराधारांना आधार देण्याचं काम आमची संस्था करते आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या भक्ती गोरेच्या हातानं आणि मीरा गोरे यांच्या हातानं या बेवारसावर मुखाग्नी देऊन त्याचा यथोचित जो काही अंत्यसंस्काराचा जो काही भाग होता तो पार पाडलेला आहे. या निमित्तानं मी सर्व शहरवासियांच्या वतीनं, माझ्या संस्थेच्या वतीनं या मृतात्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि या मृतात्म्याचे जिथे कुठे नातेवाईक असतील त्यांच्या दुःखामध्ये निश्चितपणानं आम्ही सहभागी आहोत एवढीच भावना व्यक्त करतो. आज गांधी चौक पोलीस स्टेशनच्या विनंतीपत्रावरून सेवा आधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेनं ज्या बेवारसांचा अंत्यविधी केला त्यांचं नाव, गाव, जात, धर्म आपल्याला माहिती नव्हतं. जे कोणी बेवारस होते त्या बेवारसाच्या मृतात्म्यास शांती मिळावी अशी मी सेवाधार परिवाराला विनंती करतो. आणि या ठिकाणी आज भक्ती गोरे यांचा वाढदिवस होता आणि एक सामाजिक कार्य आणि येणाऱ्या पिढीला किंवा ज्या सामाजिक ह्याच्यातून दूर गेलेली पिढी आहे त्या पिढीला एक संदेश देण्यासाठी भक्ती गोरे याच्या वाढदिवसानिमित्त त्याने त्या बेवारसावर अंत्यविधी करून एक नवीन आदर्श निर्माण केलेला आहे. आणि त्याच पद्धतीनं आज लातूर शहरामधील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व चंद्रकांतदादा चिकटे या संस्थेच्या आज बेवारसाच्या अंत्यविधीला उपस्थित राहिलेले आहेत. तर मी सर्व या सेवाधार परिवारांना विनंती करतो की सैरील बेवारसाच्या मृतात्म्यास शांती मिळावी म्हणून 2 मिनिटं आपण शांत राहायचं.